नमस्कार, देशनातीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। भाजपाकडे मोठे चमत्कार करणारे 56 इंच छातीचे नेतृत्व असून सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा ते करत असतात, पण तो दावा पोकळ आहे। स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्याचे सोडून दुसऱ्या पक्षातील नेते व पदाधिकारी यांच्यावर दबाव आणून धमक्या देऊन भाजपात घेत आहेत। भारतीय जनता पक्ष चेटकीण आहे, तिला दुसऱ्या पक्षातील लोक खाण्याचा रोग जडलाय, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। परभणी जिल्ह्यातील पाथरी येथून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं। पाथरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 94 अंतर्गत एका दाम्पत्यावर गुन्हा दाखल केलाय। महिलेने धावत्या बसमध्ये बाळाला जन्म दिला, त्यानंतर नवजात अर्भकाला एका कपड्यात गुंडाळले आणि बसच्या खिडकीमधून बाहेर फेकले होते। पोलिसांनी तपासांती या जोडप्याला नोटीस बजावून सध्या सोडून दिले। पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी या घटनेची माहिती दिली आहे। ही घटना मंगळवारी सकाळी 6 वाजता घडली होती। हे जोडपे एका खासगी बसने परभणीकडे जात होते। हे नवजात मूल मृत आढळले आहे। उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये अवैध धर्मांतराचे नेटवर्क चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबा याच्या संदर्भात रोज नवनवीन खुलासे होत आहेत। आता छांगूर बाबा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय म्हणजे ईडीने मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबा याच्याशी संबंधित उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उतरवलामध्ये 12 ठिकाणी तर मुंबईत 2 अशा एकूण 14 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे। आज सकाळी 5 वाजल्यापासून ही छापेमारी सुरू आहे। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील एका दुर्गम गावात एसटी बस सेवा सुरू झाली आहे, जो एकेकाळी नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजला जात होता। बुधवारी पहिली एसटी अतिदुर्गम असलेल्या मरकणार गावात पोहोचली, तेव्हा स्थानिक लोकांनी राष्ट्रध्वज फडकावून त्याचे स्वागत केले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या एसटीचा फायदा मरकणार आणि आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांसह सुमारे 1200 रहिवाशांना होणार आहे। राज्यात बोगस पीक विमा, बोगस बियाणे, बनावट नोटांचा उच्छाद सुरू असतानाच आता नागरिकांच्या आरोग्याशी सुद्धा खेळ सुरू झालाय। राज्यात बोगसगिरीने कळस गाठला असल्याचं मी एका मागोमाग एक घडत चाललेल्या घडामोडींवरून दिसून येते। 2 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात बनावट नोटांचा केंद्रबिंदू पुणे आणि भिवंडीमध्ये झाल्याची कबुली दिल्यानंतर आता औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्या सुद्धा बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। राज्यात धाराशिव, लातूर, नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्याच बोगस असल्याचं समोर आलंय। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात मोटारसायकल आणि ऑल्टो कारच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। मृतांमध्ये 3 महिला, 3 पुरुष आणि एका लहान बालकाचा समावेश आहे। प्राथमिक माहितीनुसार दुचाकी आणि ऑल्टो कारची समोरासमोर जोरदार धडक झाली। या धडकेनंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ऑल्टो कार थेट रस्त्यालगत असलेल्या नाल्यात कोसळली, ज्यामुळे अपघात अधिक गंभीर झाला। या अपघाताची नोंद दिंडोरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। या भीषण अपघातातील मृतांची यादी आता समोर आली आहे। पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरामुळे अनेक वाहनधारक सीएनजी वाहन खरेदीला प्राधान्य देत आहेत। पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील सीएनजी वाहन संख्या 5 लाखांवर आहे, परंतु या दोन्ही शहरांमध्ये चाकण आणि रांजणगाव एमआयडीसीत 124 सीएनजी पंपांद्वारे इंधन पुरवठा केला जातो, परंतु उपलब्ध सीएनजी पंप अपुरे पडत असून गॅस भरण्यासाठी रिक्षा, कॅब आणि खासगी गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागतात। त्यामुळे वाहन चालकांना गैरसोयीचा फटका बसत असून मनस्ताप सहन करावा लागतोय। समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठीचे निकष बदलण्यात आले आहेत। या पुरस्कारासाठी पूर्वी 17 निकष निश्चित करण्यात आले होते। पूर्वीच्या निकषांतील काही निकष कायम ठेवून आता काही नव्या निकषांचा समावेश करण्यात आलाय। पुरस्कारासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर पूर्वीप्रमाणे निवड समिती असणार आहे। तसेच मे महिन्यात ऑनलाईन नामांकन नोंदणी सुरू करून जूनमध्ये जिल्हा समितीद्वारे नामांकनाची पडताळणी, जुलैमध्ये राज्यस्तर पडताळणी, ऑगस्टमध्ये नामांकन अंतिम करून राज्य शासनाला सादर करणे, सप्टेंबरमध्ये पुरस्कार वितरण समारंभ होणार असल्याचं नमूद करण्यात आले। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुन्हा सभागृहात यावे यासाठी माझ्या शुभेच्छा। मी असे म्हटल्यावर उद्धव ठाकरे म्हणतील की आम्ही त्यांच्या माणसांची पळवापळवी करतो।
2029 पर्यंत आम्हाला तिकडे विरोधी पक्षात येण्यास कोणतीच संधी नाही, पण तुम्हाला इकडे येण्याची संधी आहे, त्याचा विचार वेगळ्या पद्धतीने करू, अशी टिप्पणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत खुले निमंत्रण दिले। त्यावर अशा गोष्टी खेळीमेळीने घ्यायच्या असतात असे प्रत्युत्तर देत ठाकरे यांनी याला फारसे महत्त्व दिलेले दिसत नाही। राज्यात औद्योगिक वीज दर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वात कमी होणार आहे। नवीन वीज दरानुसार सध्या महाराष्ट्राचा दर प्रति युनिट 8 रुपये 32 पैसे आहे, जो पुढील टप्प्यात 7 रुपये 38 पैशांवर येईल। तुलनेत तामिळनाडूचा दर 9 रुपये 04 पैसे तर गुजरातचा 8 रुपये 98 पैसे इतका आहे। पुढील काही वर्षात महाराष्ट्रात औद्योगिक वीज दर कमी राहील, तसेच टेरिफ ट्रू अप प्रक्रियेमुळे दर वाढणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत स्पष्ट केले। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।